मिस्टर कीर्तने, खूप हँडसम दिसताय आज. म्हटलं जरा बायकोच्या सौंदर्याचं कौतुक सारखं सारखं करत असतो, आपणही जरा तिच्यासारखं छान दिसावं, मस्तपैकी राहावं. काहीतरीच आहे तुमचं. हा पण एक गोष्ट आहे, तुम्ही रोजच हिरो दिसता, पण आज हा हिरो एवढा का तयार होतोय? काय नाही, मी ठरवलं आता दिवसभर असा घरामध्ये बसून नाही राहायचं. जे काही सगळं घडलेलं आहे त्याच्याबद्दल एन्जॉय करायचं. मस्तपैकी बाहेर पडूया, फिरूया, एखादा सिनेमा जमला तर बघू, हॉटेलमध्ये वगैरे जाऊ, मस्तपैकी एन्जॉय करू. घराचं पुन्हा गोकुळ झाल्यासारखं वाटतंय. आणि ते गोकुळ तसंच राहू. तुम्ही जरा वेळ बसा बघू. खूप दिवस बसलेलोच आहे मी, आता बाहेर बसा आणि इथेच बसा, उठू नका, मी आलेच. अरे बाबा, काय काय चाललेलं असतं ना इथं. काय मी नेहमी ऐकते ना तुमचं, मग आता आज तुम्ही ऐका. माझ्या सौभाग्याच्या सुखाला कोणाचीच नजर न लागो, माझी सुद्धा नाही. आलेच. काय बस इथे. अहो बस, मी सुद्धा तुझी दृष्ट काढणार आहे, नाही तर माझी दृष्ट लागेल तुला. हे वेडाबाई, रडायला काय झालं? अरे आता रडायचं नाही, आता फक्त हसत राहायचं, हसत राहायचं. आनंद अश्रू आहेत हे, आणि त्यात सुद्धा तुमचं प्रेमच आहे. ते अश्रू वाटे वाहून गेले तर माझ्यावरचं प्रेम कमी होईल. हे प्रेम कधीच कमी नाही होणार. ती येईल, ती नाही येणार. ती येईल, ती कार्तिक राजहंस, ऍक्च्युली मी हे सगळं करतोय, किती फिल्मी आहे. पण काय करणार, वाट बघण्यामध्ये काहीतरी फॅन्टसी पाहिजे ना. खरंच ना. खरंच जर 4 तास ती आली नाही, खूप भयानक ट्रॅजेडी होणार आहे. आणि त्यात ह्या गुलाबाने जर कौल दिला की ती नाही येणार, तर 4 तास इथे घालवणं कठीण आहे. ती येणार, ती नाही येणार, येणार. एक्सक्यूज मी सर. येस. इफ यू डोंट माइंड, तुम्ही बराच वेळ झाला इथं बसलायत. सो इथे एकट्याला बसायला काय अलाउड नाहीये? तसं नाही सर, जर तुम्ही एकटेच असाल तर प्लीज बाजूच्या टेबलवर शिफ्ट व्हाल का? का? कारण हा फॅमिली टेबल आहे. मग? आणि आत्ताच एक फॅमिली आली आहे. अरे मी इथे कशासाठी बसलोय आणि कोण फॅमिली आला रे? Oh my God. ही गायत्री काय डेंजर आहे. हिला डिनरला बोलवलं तर ही अख्खी जत्राच घेऊन आली आहे. बहुतेक याने याच रेस्टॉरंटला याचा प्लॅन केला होता. मी याचं नाव कसं काय विसरले.